श्रीराम समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. प्रभु रामचंद्र की जय. पवन सुत हनुमान की जय. जानकी जीवन स्मरण जय जय राम. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. आई साहेब महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. सर्वांना नमस्कार करून आपण आता ध्यानाला सुरुवात करीत आहोत. अर्थात हे ध्यान हे श्री गोंदवलेकर महाराज म्हणतात तसं एखाद्या विचारावरती लक्ष केंद्रित करून आपण हे ध्यान करीत आहोत. थोडक्यात म्हणजे वैचारिक ध्यान असं खरं तर याचं स्वरूप आहे. त्याबरोबर आपण नामस्मरणही करीत आहोत. एखादा गुण आणि त्याबरोबर नाम अशी जोड आपण या ध्यानामध्ये घेत आहोत. त्यासाठी आपण श्वासावरती सुद्धा लक्ष केंद्रित करत पुढे जाणार आहोत. श्वास घेताना आपण मनात विचार ठेवणार आहोत, मी भगवंताचा आहे. आणि श्वास सोडताना प्रपंचाचे विचार दूर गेले आहेत असा विचार ठेवून आपण 3 वेळेला दीर्घ श्वसन करणार आहोत. त्यानंतर 3 वेळेला ओंकार नाद घेणार आहोत आणि त्यानंतर 3 वेळेला सोहम नाद आपल्याच श्वासामध्ये कसा आहे तो ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. दीर्घ श्वास घ्या. मी भगवंताचा आहे. श्वास सोडा. प्रपंचाचे विचार दूर गेले आहेत. दीर्घ श्वास घ्या. मी भगवंताचा आहे. श्वास सोडा. प्रपंचाचे विचार दूर गेले आहेत. दीर्घ श्वास घ्या. मी भगवंताचा आहे. श्वास सोडा. प्रपंचाचे विचार दूर गेले आहेत. आता 3 वेळेला ओंकार नाद घेऊया. श्वास घ्या. श्वास घ्या. आता 3 वेळेला सोहम नाद ऐकूया. श्वास घेताना सो हा नाद ऐकू येतो. श्वास सोडताना हम हा नाद ऐकू येतो. तर मी फक्त 3 म्हणजे नंबर काउंट करते. तुम्ही श्वास घ्या आणि श्वास सोडा. त्या श्वासावरती लक्ष केंद्रित करावं. 1 श्वास घ्या. श्वास सोडा. 2 3 ओंकाराची स्पंदनं, सोहमनादाची स्पंदनं आपल्या शरीरात संपूर्णपणे खेळत आहेत. मस्तकापासून तळपायापर्यंत, तळपायापासून मस्तकापर्यंत ही स्पंदनं फिरत आहेत. मस्तकामध्ये प्रदक्षिणा घातल्यासारखे फिरत आहेत आणि हळुवारपणे स्थिर होत आहेत.
आपलं मन अतिशय शांत झालेलं आहे. शरीर स्थिर आणि हलकं झालेलं आहे. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. आपल्या सद्गुरूंची मूर्ती डोळ्यासमोर आणूया. प्रभू रामचंद्रांची मूर्ती डोळ्यासमोर आणूया. श्री गोपाल कृष्ण भगवंतांची मूर्ती समोर आणूया. आणि ध्यानाला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांच्या चरणी माथा टेकून नतमस्तक होऊया. नाम घेत वंदन करूया. श्री राम जय राम जय जय राम. शांत मनाने, शांत नजरेने आपल्या सद्गुरूंच्या चरणी आपण वंदन केलेलं आहे आणि नाम घेत आहोत. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. सद्गुरूंच्या चरणी आपलं ध्यान आपण केंद्रित केलेलं आहे. सद्गुरूंच्या बरोबरच सद्गुरूंच्या जवळच साक्षात भगवंत श्रीकृष्ण उभे आहेत. भगवंत श्रीराम उभे आहेत. त्यांच्याही चरणावरती ध्यान केंद्रित करून चरणी माथा टेकून आपण नमस्कार करीत आहोत. सद्गुरुनाथ महाराज की जय. आणि आता आपण सर्वजण छान यमुनेच्या काठी निघालेलो आहोत. सगळे बाल गोपाळ असे आपण सगळेजण आता लहान वयाचे झालेलो आहोत. बालवयात आहोत. श्रीकृष्ण पुढे पुढे चाललेत. छान बासरी वाजवत आहेत आणि त्या बासरीच्या स्वरावर बोलून आपण भगवंतांच्या मागे 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 निघालेलो आहोत. मुखामध्ये नाम येत आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. कान्हा, कान्होबा, कान्होबा हळूहळू चाल ना. आम्ही पाठीशी येतो ना तुझ्या. येतोय रे, पळत पळत येतोय. पण तू किती भराभरा चाललायस आज. कान्होबा, कान्होबा असं प्रत्येक जण हाक मारतोय. कोणी गोविंदा म्हणतोय, कोणी कृष्णा म्हणतोय, कोणी कान्हा म्हणतोय. पण सगळेजण निघालेत. त्यात बोबडा पेंद्या पण आहे. कितना कितना
अशी हाक मारतोय. सगळेजण आपण निघालोय, तुरु 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 धावतोय आणि नाम घेतोय. ओम नमो भगवते वासुदेवाय. छान यमुनेच्या काठी आपण आलेलो आहोत. मंद मंद वारा सुटलाय. यमुनेच्या पाण्यावरती हळुवार तरंग उठलेले आहेत. तसेच तरंग, तसेच भाव भावना आपल्या मनामध्ये हळूहळू स्पंदन रूपाने जागा घेत आहेत. ओम नमो भगवते वासुदेवाय. कृष्णा सगळ्यांकडे बघत आहे. श्रीदामा आलास का? सुदामा तू पण आलास? अरे वा. सुलभा पण आलीये, सुभाला पण आलीये, पेंद्या पण आलाय. मनसखा, धनसखा, तनसखा असे सर्व प्रेमळ बालक, प्रेमळ गोप गोपिका सगळेजण जमलेले आहेत. छान सगळ्यांचे हसण्या खेळण्याचे आवाज येत आहेत. कितना कृष्णा, कान्हा रे कान्हा, कृष्णा कृष्णा असे म्हणत सगळेजण त्याच्या भोवती पळत आहेत. आता हे सवंगडी म्हणजे कोण आहेत? तो कृष्ण म्हणजे आपला आत्मा आणि आपल्या मनात येणारे सगळे भाव, ते कोणतेही असोत, ते सगळे सवंगडी बनून आलेले आहेत. सगळे मिळून नाम घेत आहेत. ओम नमो भगवते वासुदेवाय. कृष्ण इकडं तिकडं बघतोय. काय बरं शोधतोय तो? हळुवारपणे कृष्ण विचारतोय. काय ग, तुझ्या मनात शंका कुठून आली? तू मारलेली हाक माझ्यापर्यंत पोचते का नाही असं वाटतं का तुला? अजून काय काय शंका घेतीस बरं मनामध्ये? असं म्हणून भगवंत गोपिकेजवळ आलेत. हळुवारपणे पाठीवरून हात फिरवलाय. अगं वेडे, मी तुझ्या हृदयातच आहे ना? मग तू घेतलेलं प्रत्येक नाम माझ्यापर्यंतच पोचतं. का बरं शंका ठेवतेस? असे म्हणून एक छान बासरीचा स्वर त्याने काढलाय आणि ती गोपिका पण नाम घेतीये. ओम नमो भगवते वासुदेवाय. भगवंतांनी असं सांगताच शंका दूर निघून गेली. मन शंकारहित झालं. आता कुठलीच शंका मनामध्ये नाही. कारण भगवंत तू माझ्याजवळ आहेस ह्याची जाणीव मला आता पूर्णपणे झालेली आहे. मी निश्चिंत झालेली आहे, निशंक झालेली आहे. असं म्हणत
एक छानस स्मितहास्य आपल्या सर्वांच्या ओठावर आलेलं आहे. नकळत आपले ओठ विलग झालेत आणि हळूच त्यातून नाम येतंय, ओम नमो भगवते वासुदेवाय. स्मितहास्यात भिजलेलं ते मधुर नाम आपल्या अंतःकरणात निशंक मनाने राहत आहे, मनाला निशंक करीत आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. सवंगडी म्हणल्यावर प्रत्येकाचा स्वभाव काहीतरी वेगळा वेगळा असणारच ना. तरी पण कृष्णाने सवंगडी मानलंय ना. आता अशा छोट्या छोट्या गोष्टी काढून टाकतो आणि आपल्याला खूप जवळ घेतोय. मनाला निश्चिंत करतोय, निशंक करतोय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ती गोपी सांगते, कृष्णा आता कधीही शंका घेणार नाही बरं. मग काय करशील? अरे नाही, तुझं नामच घेत राहीन मी. ओम नमो भगवते वासुदेवाय. नाम घेतलं ना कान्होबा, कृष्णा, आतमध्ये स्पंदनं येतात रे, आणि ती मला सांगतात की आहे, मी जवळ आहे, नको शंका मनात ठेव. आणि ती प्रसन्नतेने हसते. शंका सुद्धा आता निशंक होऊन गेलेली आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. अरे अरे अरे, तू का असा थरथरतोयस? असा सशासारखा घाबरून का बसलायस? हळूच तो म्हणतो, अरे कृष्णा, झाडाचं पान जरी वरनं पडलं ना तरी काहीतरी पडतंय आपल्यावर, खूप ओझं पडतंय. असंच वाटतं रे, भीती वाटते. ही भीती प्रपंचातली काही छोटीशी गोष्ट घडली तरी आपल्या मनात उभी राहते ना. कृष्ण लगेच पुढे येतोय, पाठीवर थाप मारतोय. अरे घाबरतोस कसला, मी आहे ना. आणि त्या पाठीवरनं थाप मारली, त्यातून प्रचंड स्पंदन आतमध्ये शिरले. घडणाऱ्या प्रत्येक घटनेमध्ये भगवंत माझ्या बरोबर आहेत. ही स्पंदनं त्या थापेतून आतमध्ये उतरली आणि भयाची जागा निर्भयाने घेतली. आणि निर्भयतेने निश्चिंत होऊन, निशंक होऊन नाम घेत आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. भीती बरोबर काळजी सुद्धा निघून गेली, चिंता पण निघून गेली. तरी पण त्यांच्याही जवळ भगवंत गेलेत.
सुलभेला सुभालाला त्याने जवळ घेतलाय. अगं कसली चिंता करतेस, कसली काळजी करतेस, मी आहे ना. मी सांगितलंय ना, तुम्ही फक्त माझं नाम घ्या, तुमचा योग क्षेम सर्व काही मी पाहणार आहे. मग कशाला काळजी करतेस? प्रपंचाची काळजी करतेस, मुलाबाळांची काळजी करतेस, भावा बहिणींची काळजी करतेस. अगं सगळ्यांना सांभाळणारा मीच आहे, तेव्हा काळजी करू नको हा. असं म्हणून हळुवारपणे माथ्यावरनं हात फिरवलाय, केसांवरनं हात फिरवलाय. सगळी स्पंदनं आत उतरली आहेत. सगळी भीती, काळजी, चिंता सर्व काही दूर निघून गेलंय. कृष्णाने मंद असे बासरीचे स्वर लावलेत. त्या स्वरांचा आनंद आता आतमध्ये शिरलाय. मनातली शंका, भीती, काळजी, चिंता सर्व काही मी आहे ना यामध्ये विरघळून गेलेलं आहे. आणि मन हळुवारपणे नाम घेत आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. आता निश्चिंत, निशंक, निर्भयता हे सगळे आता कृष्णाचे सवंगडी झालेत. आणि असं निश्चिंत, निष्काळजी झालेलं मन एकदम निरागस असतं. निरागस मनामध्ये कुठली भीती, काळजी, चिंता काही उरतच नाही. एखादं लहान बालक असतं ना, तशी आता आपली अवस्था झाली आहे. एक निरागस हास्य मनावरती, ओठांवरती आलेलं आहे. त्याबरोबर नाम येत आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. निरागस बालक कसं असतं ना, छोटस, इवलस, निस्वार्थी प्रेमाचं हसू त्याच्या मुखावर असतं. सगळ्यांकडे बघतं, गोड हसतं, खुदकन हसतं. मी ह्याच्याकडे का बघू, तो असाच आहे. इकडे कशाला बघू, मला नाही बघायचंय. असे कोणतेही भाव त्या बाळाच्या मनात असतात का? इतकं निरागस मन होऊन गेलेलं आहे. असं निरागस मन म्हणजे साक्षात कृष्ण असतो ना. अशा निरागस मनाला भगवंतांनी जवळ घेतलंय, आलिंगन दिलंय आणि सवंगडी करून टाकलंय. ओम नमो भगवते
वासुदेवाय. हा निरागसतेचा भाव आपल्या मनात, अंतःकरणात आत आत उतरलेला आहे. पेशींमध्ये ही निरागसता उतरलेली आहे. आणि आत बघितलं, त्या पेशी सुद्धा निरागसतेने हसत आहेत. शुद्ध स्वच्छ झालेले आहेत. एक अनामिक ऊर्जा आपल्या पेशींना मिळालेली आहे. पेशींमध्ये छान अशी शक्ती जागृत झालेली आहे. कुठल्याही शारीरिक व्याधी वगैरे बरोबर लढा द्यायची ताकद त्यांच्यामध्ये आलेली आहे. आणि त्याही नाम घेत आहेत. ओम नमो भगवते वासुदेवाय. मन निरागस असलं की त्याच्यामध्ये फक्त प्रेम असतं. राग, लोभ, द्वेष, कुठले विकार त्यामध्ये राहूच शकत नाहीत. म्हणून त्या निरागस मनाला कृष्णाने जवळ घेतलंय आणि आपसुकच राग, लोभ वगैरे सगळ्या गोष्टी दूर दूर निघून गेलेल्या आहेत. आणि आता त्यांची जागा मनामध्ये कोणचा लोभ आहे? भगवंताच्या प्राप्तीचा. मोह कोणचा आहे? भगवंतांच्या सान्निध्याचा. मनामध्ये राग उत्पन्न झाला तरी तो कशासाठी? का बरं मी भगवंतांच्या सान्निध्यात राहू शकत नाही? मला मनाने तर त्यांच्या जवळ राहायचंय ना. मग मी माझं मन दुसऱ्यांना का देतोय? असं स्वतःवर आपण रागवत आहोत. आणि असं करण्यानेच मन अतिशय शुद्ध होतंय आणि फक्त भगवंतांच्या प्रेमाचे तरंग आपल्या मनात उमटत आहेत. आणि प्रत्येक तरंगातून नाम येत आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. प्रत्येकाच्या अंतःकरणातून आता प्रेमाची स्पंदनं बाहेर येत आहेत. हात तर आहेतच, अंतरात प्रेम असल्याशिवाय ती बाहेर कशी दिसतील? त्या प्रेमातच आता आपल्याला भगवंत दिसत आहेत. कोणाच्या मनामध्ये कुठलेही विचार असतील किंवा भाव असतील तरी तो हृदयातला कृष्ण ते सगळं शोषून घेतोय आणि समोरच्याच्या मधला सुद्धा प्रेमाचा कृष्ण तो जागृत करून देत असतो. म्हणून आपल्या हृदयातनं आपण फक्त प्रेमाची स्पंदनं बाहेर सोडत आहोत. कृष्ण 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 प्रेमाची स्पंदनं नाम घेत आहोत.
ॐ नमो भगवते वासुदेवाय. प्रेम भरल्या अंतःकरणातून कुणाचंही नाम घेतलं तरी ते कृष्णासारखं मधुर असं वाटायला लागतं. मग भले तो श्रीदामा असो, सुदामा असो, पेंद्या असो, कोणी असो, सगळे कृष्णमय वाटायला लागतात. अंतःकरणातून मधुर शब्द येतात, जणू काही भगवंत अंतःकरणामध्ये बासरी वाजवत आहेत. आणि सुंदर अशी आलापी घेत आहेत, स्वर बाहेर येत आहेत. प्रेमाची मधुर तान आपण प्रत्येकाशी बोलताना घेत आहोत. इतकं अंतःकरणामध्ये प्रेम दाटून आलेलं आहे की भगवंतांनी घट्ट मिठी मारलेली आहे. प्रेमाने सगळ्या प्रेमाला जवळ घेतलंय. त्या निराग असं मनाला जवळ घेतलंय. प्रेमाने आलिंगन दिलंय. त्या प्रेमातून सुटायचं म्हणलं तरी आपण आता सुटणार नाही आहोत. ते मनात तो विचारच येणार नाहीये की या प्रेमातून मला बाजूला व्हायचंय. नाही रे कृष्णा, नाही नाही. अखंड तुझ्या या प्रेमामध्ये आम्हाला डुंबत राहायचंय. तुझ्या या प्रेमळ मिठीमध्ये तुझा सख्खा सवंगडी म्हणून राहायचं आहे. भगवंतही म्हणतायत, अरे तू आणि मी वेगळाच नाही आता. तू ही प्रेम आहेस, मी ही प्रेम आहे. आपण प्रेमानेच बांधले गेलेलो आहोत. आणि छान बासरीचे स्वर येत आहेत. ओम नमो भगवते वासुदेवाय. कृष्णाच्या आलिंगनामध्ये, त्याच्या प्रेमामध्ये आपण चिंब भिजून गेलेलो आहोत. देहाचं भान राहिलेलं नाही. प्रेमाशिवाय कुठल्याही भावना मनामध्ये नाहीत. निस्वार्थ प्रेम. फक्त भगवंता तू आहेस, तूच आहेस, तूच आहेस. पुढे काहीच बोलवत नाहीये. भगवंता फक्त तू आहेस, तू आहेस. तुझ्या चरणी मी अनन्य भावे शरण आलेलो आहे. आता आपल्या अंतःकरणातला शरणागतीचा सवंगडी सुद्धा बाहेर आलाय. भगवंतांच्या चरणी माथा टेकवतोय. अनन्य भावाने सांगतोय, कृष्णा, भगवंता, आता काहीही उरू देऊ नकोस. सर्वस्व तुझ्या चरणी अर्पण करतोय. त्याचा तू स्वीकार कर आणि अखंड तुझ्या प्रेमामध्ये तुझं नाम घेत आम्हाला राहता येऊ दे, अशी प्रार्थना करतोय. भगवंतांनी अशा शरणागताला सवंगडी म्हणून उठवलेलं आहे. हातात हात घेतलाय
ओम नमो भगवते वासुदेवाय. डोळ्यातून अश्रूंची धार लागलेली आहे. आता सगळे सवंगडी भगवंतांच्या मिठीमध्ये आलेले आहेत. निशंक निश्चिंत निष्काळजी मनाने प्रेमाने शरणागत भावाने आनंदाने सगळ्या सवंगड्यांना भगवंतांनी मिठीत घेतलेलं आहे. एकरूप झालेलं आहे. प्रेमाची आनंदाची स्पंदन आपल्या सर्वांच्या भोवती फेर धरत आहेत. आपल्या हृदयस्थ कृष्णाच्या भोवती आता या सर्व उच्च भावांनी फेर धरलेला आहे. पूर्णपणे आपण भगवंतांचे सवंगडी झालेलो आहोत. हा भाव मनात स्थिर करूया. प्रेमाने आनंदाने निश्चिंत निशंक होऊन शरणागत भावाने भगवंतांच्या भोवती फेर धरलेला आहे. ती सगळी स्पंदनं आपल्याला आलिंगन देत आहेत. तो स्पर्श आपल्याला जाणवतो आहे. हा आतमध्ये उतरत आहे. गोल गोल फेर धरलेला हळूहळू मस्तकापर्यंत गेलेला आहे. तिथे ही स्पंदनं सगळी स्थिर झालेली आहेत. अनुपम शांतीचा अनुभव आपण घेत आहोत. समाधानाचा अनुभव घेत आहोत. शांती आणि समाधान रूपी सवंगडी पण आपल्या बरोबर आता आलेले आहेत. असेच सवंगडी बनून सतत श्रीकृष्णाबरोबर आपण राहूया आणि असेच भाव मनात ठेवून शरणागत भावाने आपल्या सद्गुरूंच्या चरणी मनोभावे प्रेमाने आदराने श्रद्धायुक्त अंतःकरणाने
शरणागत भावाने सर्वस्व अर्पण करण्यासाठी सद्गुरूंच्या चरणी माथा टेकूया, नाम घेऊया. ओम नमो भगवते वासुदेवाय. सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करूया. आज आमच्या मनातल्या सर्व शंका, भीती, काळजी, चिंता सर्व काही दूर करून आपण आम्हाला निशंक निश्चिंत केलेलं आहे. आमच्या प्रेमाला जागृती दिली आहेत, आनंदाला भरतं आणून दिलेलं आहे. शरणागत भावाने, अनन्य भावाने कृतज्ञता व्यक्त करतो आणि अशा प्रेम आनंदी भावात राहण्याचा आम्ही निश्चय करीत आहोत. आपले कृपा आशीर्वाद आमच्यावर आहेतच, ते असेच राहणार आहेत, ही पूर्ण श्रद्धा आहे. आणि त्या भावनेनेच आपल्या चरणी आम्ही लीन होत आहोत. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. 2 मिनिट शांत राहूया. नयनातल्या अश्रूंनी सद्गुरूंच्या चरणी अभिषेक करून आपण नतमस्तक झालेलो आहोत. आता हळूहळू सर्व काही सद्गुरूंच्या चरणी अर्पण करून सद्गुरुनाथार्पणमस्तु, सद्गुरुनाथार्पणमस्तु, सद्गुरुनाथार्पणमस्तु.